तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी वेबसाईट अपडेट झालेली आहे। त्यावर आता लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळे दोन नवीन पर्याय आलेले आहे। दोन नवीन पर्याय आले आणि दोन नवीन प्रश्न आलेले आहे। दोन नवीन प्रश्न त्या लाडक्या बहिणींसाठी आता आलेले आहे। त्यामुळे ई-के-वाय-सी नवीन पद्धतीने आपण करणार आहे। पण ई-के-वाय-सी मध्ये एक शासनाने चुकी केलेली आहे। या ठिकाणी छोटीशी चुकी शासनाने या ठिकाणी करून ठेवलेली आहे। आपल्याला त्या गोष्टीची खूप जास्त गरज होती। ते काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी समोर तुम्हाला सांगणार आहे। पण शासनाने जे महत्त्वाचं काम होतं तेच केलं नाही। पण आता चला, ई-के-वाय-सी लाडक्या बहिणीचे शेवटपर्यंत पूर्ण होणार, म्हणजे ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट होणार। ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी आतापर्यंत त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता, तर त्या बहिणीची सुद्धा ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट होणार। दोन्ही प्रश्न होय नाही सिलेक्ट करून, त्या बहिणींना सुद्धा होय नाही सिलेक्ट करून आता प्रश्न सुद्धा बदललेले आहे, नवीन पर्याय सुद्धा आले आणि प्रश्न सुद्धा बदललेले आहे। होय नाही हे प्रश्न बदलले। त्यामुळे या बहिणींची के-वाय-सी कशी करायची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे। आता कोणत्याच प्रकारची चुकी या ठिकाणी करायची नाही। कागदपत्र कुठे द्यायचे, कागदपत्रासाठी ऑप्शन आहे का नाही आहे का, कुठे अपलोड करायची, पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी ची वेबसाईट या ठिकाणी जे आहे ते ओपन करून घ्यायची। ज्या बहिणी घटस्फोटित आहे, ज्या बहिणींचे पती हयात नाही, वडील हयात नाही, विवाहित अविवाहित पूर्ण ऑप्शन या ठिकाणी आलेले आहे, ते सिलेक्ट करून समोरची प्रोसेस जशी जशी के-वाय-सी पुढे जाईल तसे तसे आपल्याला ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे। तर बघा, सर्वात पहिले आपल्याला लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी वेबसाईट ओपन करून घ्यायची। या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहे। सांगितलेलं आहे की तुम्ही ई-के-वाय-सी जर चुकी केली असेल तर पुन्हा ई-के-वाय-सी करू शकता। होय नाही ऑप्शन चुकलं किंवा चुकीने कोणत्या दुसऱ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला तरीही तुम्ही ई-के-वाय-सी आता करू शकणार आहे। पुन्हा ई-के-वाय-सी, रिपीट ई-के-वाय-सी सोप्या पद्धतीने। त्यानंतर पती नाही, वडील नाही, घटस्फोट झालेला आहे आणि या ठिकाणी आता के-वाय-सी करण्याची शेवटची संधी आहे तुमच्यासाठी। यानंतर तुम्हाला के-वाय-सी एडिट करता येणार नाही। एडिट करायची असेल तर एडिट करून घ्या असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि 31 तारीख शेवटची, 31 डिसेंबर नंतर के-वाय-सी बंद। तर बघा, या ठिकाणी आपल्याला या पेजवर क्लिक करायचं आहे। या पेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन येते सर्वात आधी लाभार्थी आधार क्रमांक। आता तुम्ही हाफ के-वाय-सी तिकडे काढून ठेवली असेल, आपल्याला त्याची गरज नाही, पुन्हा आता ओटीपी या ठिकाणी लागणारच आहे। तर या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक आपण टाकलेला आहे। लाभार्थी आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड सेम टू सेम या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकला, सहमती द्या, ओटीपी पाठवा। ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच इथे तुम्हाला कॉर्नर मध्ये पॉपअप दिसते, तुमचा ओटीपी सेंड झाला आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 नंबरचा ओटीपी येईल। तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा। हे प्रोसेस सर्वांना माहीतच आहे। ओटीपी सबमिट केला, समाविष्ट करा बटनवर क्लिक करायचं। तर सेकंड नंबरचं पेज आणि सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्या समोर पेज ओपन झालेलं आहे। अनुक्रमांक 1 म्हणून पहिलं पेज आहे। या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे विवाहित, अविवाहित, विवाहित आणि अविवाहित। आता यापैकी ज्या बहिणींना आता कोणी आता बघा, या ठिकाणी या दोन ऑप्शनच्या आतमध्ये सुद्धा दोन ऑप्शन दिलेले आहे। या दोन ऑप्शनच्या आतमध्ये सुद्धा दोन ऑप्शन दिलेले आहे। तर आता बघा, ज्या बहिणींचे पती निधन पावले असेल किंवा घटस्फोट झाला असेल, पती हयात नाही आणि घटस्फोट झाला, तर त्या बहिणींनी पहिल्या नंबरचा ऑप्शन म्हणजे विवाहित, विवाहित वर या ऑप्शनवर क्लिक केलं, विवाहित या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 3 ऑप्शन येते, पती हयात आहे, पती हयात नाही, घटस्फोट। आता बघा, पती हयात असेल तर दुसरा ओटीपी टाकून या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। पती हयात नाही तर आपल्याला पती हयात नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट झाला त्या ऑप्शनवर क्लिक करायचं। तर आपण या ठिकाणी पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला या दोन पैकी कोणत्याही ऑप्शनवर क्लिक केलं तरी पण तुम्हाला आता पती वडिलांच्या आधार ओटीपीची गरज पडत नाही। पती वडिलांच्या आधार ओटीपीची गरज पडत नाही। आपण जर अविवाहित ऑप्शन सिलेक्ट केलं, ज्या बहिणींचं लग्न झालेलं नाही, अविवाहित बहिणी, ठीक आहे, ज्या बहिणींचं लग्न झालेलं नाही त्या अविवाहित बहिणी, आपण जर अविवाहित ऑप्शन सिलेक्ट केलं तर या ठिकाणी वडील हयात आहे, वडील निधन झाले। अविवाहित बहिणींसाठी वडील हयात आहे, त्यांचा ओटीपी टाकू शकतात। आणि ज्या अविवाहित बहिणींचे पती म्हणजे पती नाहीच, मग वडीलच आहे, मग वडील सुद्धा निधन झाले, मग वडील निधन झाले असेल तर वडील निधन झाले या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं, म्हणजे ओटीपीची गरज पडणार नाही। मग आता लग्न झाला, घटस्फोट झाला, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं अविवाहित मध्ये ऑप्शन आहे। ज्या बहिणींचं लग्न झालं नाही, घटस्फोट झाला नाही, वडील पण नाही, त्यांच्यासाठी अविवाहित मध्ये ऑप्शन आहे। तर
तर बघा, आता या ठिकाणी हे ऑप्शन दिलेलं आहे, या ठिकाणी हे ऑप्शन दिले, पण या ठिकाणी कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन दिलेलं नाही. कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शनची आपण वाट पाहत होतो. शासनाने ही एक या ठिकाणी चुकी केली. कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन इथेच द्यायला पाहिजे होतं वेबसाईटवर, पण या ठिकाणी दिलेलं नाही. पण आता केवायसी समोर पहा, शेवटपर्यंत पहा, शेवटच्या पेजवर महत्वाची माहिती दिलेली आहे. एकदम शेवटच्या पेजवर महत्वाची माहिती दिलेली आहे. तर आता आपण फॉलो करून, जे काही स्टेप आहे फॉलो करून केवायसी शेवटपर्यंत जाऊ आणि शेवट काय माहिती आहे ते आपण पाहू, म्हणजे कागदपत्र कुठे द्यायचे कुठे नाही. आपण या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ. आता विवाहित बहीण आहे, पण पती यांचं निधन झालेलं आहे, तर पती हयात नाहीत. या ऑप्शनवर डायरेक्ट क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार ओटीपीचं पेज ओपन होत नाही, डायरेक्ट तिसऱ्या नंबरचं पेज ओपन होते या ठिकाणी तुमच्या समोर. आता हे नाव या ठिकाणी येते, तर तुमच्या आधार कार्ड वरून, तुमच्या अर्जामधून फिल्टर होऊन तुम्हाला हे नाव दिसून येते या ठिकाणी वरच्या बाजूला. त्याकडे इग्नोर करायचं, जे नाव येते ते. नंतर या ठिकाणी जाती प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा. जाती प्रवर्ग मध्ये काही चुकी झाली असेल तर जाती प्रवर्गावर क्लिक करायचं आणि तुमची पुन्हा जात या ठिकाणी इतर मागासवर्ग, SC ST जे काही आहे ते सिलेक्ट करून घ्यायची. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी परत 2 प्रश्न दिलेले आहे. 2 प्रश्न दिले, आता प्रश्न बदललेले आहे. प्रश्न बदलले, प्रश्न आधी कठीण होते, आता सोपी झालेली आहे. या ठिकाणी काय म्हटलं आहे, सोप्या पद्धतीने सांगतो. तुमच्या कुटुंबात कुणीही सरकारी नोकरीवर किंवा पंचायत समिती, म्हणजे कोणत्याही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडे सरकारी नोकरीवर असेल, या ठिकाणी म्हटलंय सरकारी नोकरीवर कार्यरत आहे तर आहे, नाही तर नाही. सरकारी नोकरीवर असेल तर आहे, नसेल तर नाही. प्रश्न सोपा आहे. या ठिकाणी आपण नाही सिलेक्ट करू. नाही आहे तर नाही, सरकारी नोकरीवर असेल तर आहे. सोपा प्रश्न. त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पेमेंट घेतात का? पेन्शन पेमेंट मिळते का तुमच्या कुटुंबात? मिळत असेल तर हो, नसेल मिळत तर नाही. प्रश्न सोपा आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपण नाही सिलेक्ट करू. या ठिकाणी बघा, तुम्हाला 2 वेळा टिक करायचं आहे. तर पहिल्या नंबरची लाईन दिलेली आहे की पती हयात नसल्यामुळे किंवा वडील हयात नसल्यामुळे तुम्ही त्यांचा मृत्यूचा दाखला या ठिकाणी जोडलेला आहे, त्याबद्दल ही लाईन दिलेली आहे. तर त्यावर आपल्याला या ठिकाणी टिक करायचं. आणि दुसरी लाईन आहे, उपरोक्त जे काही तुम्ही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. तुम्ही केवायसी पूर्ण केली, आता जर चुकी झाली तर चुकीला माफी नाही. तर त्या दोन्ही ऑप्शनवर तुम्ही टिक करून द्यायचं. तर या ठिकाणी बघा, एक लाईन दिलेली आहे. आता जे काही कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन शासनाने म्हटलं होतं, कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन देणार, तर ते काही दिलेलं नाही. कागदपत्र तुम्हाला ऑफलाईन अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे असं या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे. या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका यांच्याकडेच कागदपत्र जमा करा. पतीचा मृत्यूचा दाखला, वडिलांचा मृत्यूचा दाखला, जे काही घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र आहे किंवा अदर जे काही डॉक्युमेंट आहे ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करा असं या ठिकाणी स्पष्ट शेवटच्या पेजवर दिलेलं आहे. शेवटच्या पेजवर दिलेलं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला या ठिकाणी सबमिट करा. प्रश्न सिलेक्ट करून घ्यायचे, दोन्ही टिक व्यवस्थित करून घ्यायचे. त्यानंतर सबमिट करा. सबमिट करा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. शेवटपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली. कागदपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे सबमिट करायचे. पती वडिलांच्या आधार क्रमांकाची गरज पडली नाही. फक्त लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक, विवाहित अविवाहित ऑप्शन, पती वडील हयात आहे नाही आहे ऑप्शन आणि प्रश्न क्लिअर. अशा प्रकारे तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.